नमस्कार, मी सुवर्ण आखाडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये. तर मी आज गावाला आलेली आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की आम्हाला आत्ताच्या काळातसुद्धा कशा पद्धतीने पाणी भरावं लागतं आणि ते कुठून आणावं लागतं. तर हे बघा, हे आहे आमचं पाणी कड्यातलं. इथून आम्हाला रोज प्यायला पाणी घेऊन जावं लागतं, तेही तांब्याने भरून. अशा पद्धतीने तांब्याने भरायचं आणि मग घ्यायचं. याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणतंही पाणी नाही. इथे सकाळी 4 वाजल्यापासून पाणी भरायला सुरुवात करायला लागते, तेव्हा कुठे सर्वांना पाणी मिळतं. हे तुम्ही बघू शकता किती रिस्की आहे. आजूबाजूला सर्व कडाच आहे. हा आहे आमच्या पाण्यातून दिसणारा नजारा. कोणाकोणाच्या गावाला असं पाणी भरायला लागतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचं पाणी कसं आहे हे तर तुम्हाला मी दाखवलंच आहे. तुम्ही बघितलंच आहे की कशा पद्धतीने आत्ताच्या काळात सुद्धा आम्हाला पाणी भरावं लागतं. तर आता तुम्हाला मी दाखवणार आहे आमचं छोटंसं गाव. हे आहे आमचं छोटंसं गाव, ज्यामध्ये जास्त घरं तर नाही आहेत, पण गावाला आल्यावर इथे राहण्याची काही वेगळीच मजा आहे. आमच्या गावात जेमतेम 10 ते 12 घरं आहेत, पण जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला सर्व एकत्र येतात तेव्हा खूप मजा येते. काहीही म्हणा, पण जो आनंद गावाला आहे तो शहरात कधीच मिळू शकत नाही. मेळ्याला तर आम्ही जाणारच आहोत, तर त्याआधी तुम्हाला मी माझं घर दाखवते. हे आहे माझं गावचं घर. छोटंसं आहे पण हक्काचं आहे. आज आपण निघालो आहोत कुसुंबी ते मेढा या सुंदर प्रवासाला. चला तर मग सुरू करूया हा निसर्गरम्य प्रवास. हे आहेत माझे मिस्टर भरत आखाडे. आता आपण
मेढ्याकडे निघालो आहोत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेत, डोंगर रांगा आणि स्वच्छ हवा. हा प्रवास खूपच मनमोहक आहे. सह्याद्रीच्या कुशीतून जाणारा हा रस्ता म्हणजे डोळ्यांसाठी मेजवानीच. प्रत्येक वळणावर नवा नजारा दिसतोय. पावसाळ्यात तर इथलं सौंदर्य अजूनच खुलून दिसतं. आता आपण आलो आहोत गांजे ते मेढा दरम्यान असलेल्या या सुंदर ब्रिजवर. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण खरंच मन मोहून टाकणारं आहे. सकाळी किंवा संध्याकाळी इथला नजारा अजूनच सुंदर दिसतो. थंड वारा, पक्ष्यांचा आवाज आणि दूरवर असलेली डोंगर रांग मन अगदी ताजतवानं होतं. गांजेहून मेढ्याकडे जाताना हा ब्रिज एक खास आकर्षण आहे. अनेक लोक इथे फोटो काढण्यासाठी थांबतात. हा ब्रिज गावाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. खाली वाहणारं पाणी आणि आजूबाजूचे हिरवेगार डोंगर शांत आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळते. आणि आता आपण पोहोचलो आहोत मेढा येथे. इथली बाजारपेठ, स्थानिक दुकानं आणि लोकांची गजबज. छोटंसं पण खूप सुंदर ठिकाण आहे. मित्रांनो, कुसुंबी ते मेढा हा छोटासा पण खूप सुंदर प्रवास होता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर